नमस्कार मित्रांनो, जिनिंग इन्फॉर्मेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, हे आहे कापसाची मशीन, जाधव जिनिंग मशीन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या मशीनचे स्पेअर पार्टचे नाव. तर चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे आहे मित्रांनो ऑटोबीटर. याच्या आतमध्ये पार्टचे तुम्हाला नाव दाखवतो. याच्या आतमध्ये 2 कॅनव्हास कापड आहेत. हे बघा, हे कापड आहे कॅनव्हास कापड. आणि याला 3 काटापट्टी दिल्या आहेत. या कापसाला हे इथे आणतो, असं घुमतो. इथे साईडने 2 बेरिंगा दिल्या आहेत. हे कापूस याला लटकून इथे मशीनला इकडं पडतो, मशीनला खाली. आणि ते तुम्हाला दाखवतो. दोन्ही साईडनी सेम आहे मित्रांनो. याला 3 काटापट्टी दिल्या आहेत आणि 2 रोल आहेत. तो साईडनी बेरिंग आहे मित्रांनो. हे बघा, 2 बेरिंगा दिल्या आहेत याला. हे बघा, पेटिशन T205 नंबरचं याला पेटिशन दिलं आहे दोन्ही साईडनी, इकडनं आणि ऑफ साईडनी पण. हे बघा मित्रांनो, इथे कापूस येतो आणि हे आतमध्ये जाली आहे. ही जाळीमधून इथं कापूस आणतोय काटापट्टी बघा. आणि हे आहे गेअरबॉक्स मित्रांनो. याच्या आतमध्ये गेअर आहे, तुम्हाला दाखवतो खोलून. हे बघा मित्रांनो, हे आहे मित्रांनो. इथे रेसपिन आहे आणि हे हेडपिन आहे छोटी. इथे सेटिंग राहतो याची. हे मशीनचा जो रू आहे, पतला पण केला जातो माल आणि जाडा पण केला जातो. इथे सेटिंग करावं लागते हे नट बोल्ट लूज करून. हे बघा, 4 नट बोल्ट आहे त्याला. हे 2 मोठे आणि हे 2 छोटे, ते हेडपिन आहे. तर याला हे गेअर आहे मित्रांनो. हे मोठा गेअर आहे, रोल गेअर. आणि इकडनं पण सेम आहे, रोल गेअर. याच्या आतमध्ये गेअर आहे, जॉईंट गेअर. आणि इकडनं एक बघा, स्मॉल गेअर आहे खाली. तो टोटल 4 गेअर आहे मित्रांनो याच्या आतमध्ये. त्या गेअरबॉक्समध्ये मिनिमम 4 किलो ग्रीस टाकावं लागते मित्रांनो. आणि अर्धा लिटर ऑइल टाकावं लागत. त्याला मिक्स करून या गेअरबॉक्समध्ये टाकावं लागते. ते गेअरबॉक्स थंड राहतो आणि बेरिंग पण चांगली राहतो. ते याला बंद करूया आता. त्या गेअरबॉक्समध्ये मित्रांनो एक चेंज आलेला आहे. हे आहे 2023चं मॉडल. त्या पुलीमध्ये थोडं चेंजिंग आलेलं आहे. ते हे 2023चं मॉडल आहे. इथे बघा, हे स्मॉल साईजची पुली आली आहे. ड्रम पुली म्हणतात त्याला. हे स्मॉल पुली आहे. आणि जे जुनं मॉडल आहे जिनिंग मशीन, त्याला मोठी पुली दिली आहे, याला छोटी आहे. हे आहे मित्रांनो 5 HP मोटर. याला सेम दिलेलं आहे 5 HP मोटर. आणि हे आहे मित्रांनो बीटर कॅप. याच्या आतमध्ये बीटर बेरिंग आहेत, 2 बेरिंगा, न्यूडल बेरिंगा. त्या बेरिंगचा नंबर आहे 49011च्या 2 बेरिंगा दिल्या आहेत इथे. आणि साईडनं पण आहे. हे ऑफ साईडचे इथे 2 बेरिंगा दिल्या आहेत, बॉल बेरिंग. या बेरिंगचा नंबर आहे बीटर बेरिंगा 6208च्या 2 बेरिंगा दिल्या आहेत इथे. आणि हे पुली आहे जे रोल घुमवतो, ते बघा इकडनं सेम आहे. आणि हे बेल्ट आहे, बेल्ट इथे कनेक्ट करायला आहे. ते सिंग लिव्हर इकडनं सेम आहे, सिंग लिव्हर. ते सिंग लिव्हर हे घुमतो आणि सिंग लिव्हर या रोलला घुमतो. हे बघा घुमवतो, हे रोल आहे. याला 8 दिवसातून एक वेळा कट करावा लागतो रोल. हे बघा, असे ग्रूम पाडावा लागतो ग्राइंडर मशीनने. आणि आतमध्ये मित्रांनो एक फिक्स नाही पाय, मूंग नाही पाय. तर आतमध्ये सगळी मेन सेटिंग राहतो. तर या
सेटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवर, जाऊन नक्की बघा व्हिडिओ आणि सपोर्ट करा. लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. हे इथून हे बघा, इथून रू पास होतो, हे अंडरग्राऊंड इथे जातो, इकडून या पाईप सेक्शनमधून हे बघा प्रेसमध्ये जातो. आणि हे जे आहेत मित्रांनो, हे इथून कापसाचं बी पास होतो कन्व्हरमध्ये, सीधं तिकडं जातो एलिव्हेटरमध्ये. दोन्ही साईडने सेम आहे बघा, इकडून पण पास होतो. तो हे आहे मित्रांनो, हे 12 मशीनचा प्लॅन आहे मित्रांनो. एवढीशा जाग्यामध्ये 12 मशीना कशा बसवल्या आहेत बघा मित्रांनो. तिथे ट्रॉली आहे, ट्रॉलीच्यावर कापसाचा बेल्ट आहे आणि ट्रॉलीच्या खाली इथे प्लॉट सिस्टम आहे छोटा, म्हणजे कापूस बेल्टमधून खाली पण नाही पडत, इथं प्लॉटवर थांबतो. आणि आपल्याला काही ट्रॉलीचं काम करायचं असलं, काही काम निघलं, तर आपल्याला इथे उभं राहून प्लॉटवर काही मशीनचं ट्रॉलीचं काम बी करू शकतो. आणि ट्रॉलीच्या वर एक कापसाचा बेल्ट आहे बघा. आणि एवढं मशीनचं डिस्टन्स ठेवलं जातं मित्रांनो. तर मध्ये एक मोटर राहतो आणि एवढं डिस्टन्स आहे. आणि मोटरच्या खाली एक कन्व्हर आहे, लॉंग कन्व्हर. तर बघा हे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. जय हिंद, जय भारत.